गुड मॉर्निंग एव्हरीवन. हायड्रोकार्बन्समध्ये आज आपण थर्ड हायड्रोकार्बन स्टार्ट करतो आहे, अल्काइन्स. याच्या आधी आपण दोन हायड्रोकार्बन डिस्कस केलेत. फर्स्ट इज अल्केन्स अँड सेकंड इज अल्किन्स. आज आपण पाहतोय अल्काइन्स. व्हॉट आर अल्काइन्स? अल्काइन्स म्हणजे काय जसं आपण पाहतो अल्केन हे कसे असतात, ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अल्किन कसे असतात, ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. आता अल्किन आणि अल्केनमध्ये डिफरन्स काय अल्किन जसे ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड असतात तसेच अल्काइनसुद्धा ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड असतात. अल्किनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो आणि अल्काइन्समध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. फक्त एवढंच डिफरन्स आहे. अल्काइनची डेफिनेशन आपण काय लिहितोय डेफिनेशन ऑफ अल्काइन्स, द ॲलिफॅटिक unsaturated hydrocarbons, the aliphatic unsaturated hydrocarbons containing at least one carbon carbon triple bond, at least one carbon carbon triple bond are called alkynes. Okay, this is the definition of alkynes. अल्काइन्स म्हणजे काय, ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ॲलिफॅटिक म्हणजे काय तर ओपन चेन कंपाऊंड. अनसॅच्युरेटेड कधी म्हणतो आपण, कोणत्या कंपाऊंड्सला आपण अनसॅच्युरेटेड असं म्हणतो, ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड. ओके. हायड्रोकार्बन्स, the compounds containing only hydrogen and carbon are called hydrocarbons. म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असतात अशा कंपाऊंड्सला आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो. कंटेनिंग ॲट लिस्ट वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, म्हणजे जे कंपाऊंड ॲलिफॅटिक आहेत, अनसॅच्युरेटेड आहेत, हायड्रोकार्बन आहे आणि त्या कंपाऊंडमध्ये ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात, अल्काइन्स म्हणतात. ओके. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन इज. जनरल फॉर्म्युला आपण अल्केनचा काय लिहिला होता, CnH2n+2. इथे काय करायचं, -2 करायचं. CnH2n-2 प्लसच्या ऐवजी मायनस केलं की हा फॉर्म्युला कशाचा होईल, अल्काइनचा होईल. इथे N म्हणजे काय सांगा, तर N म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आणि इथे आपण Nची व्हॅल्यू किती घेऊ शकतो, 2, 3, 4, 5, 6 डॅश डॅश एटसेट्रा. ओके. इथे यांची व्हॅल्यू 1 घ्यायची नाही. अल्किनमध्ये आणि अल्काइन्समध्ये यांची व्हॅल्यू 1 घ्यायची नाही. जर यांची व्हॅल्यू 1 तुम्ही घेतली तर याचा अर्थ काय होणार, कार्बन टर्म 1 होणार आणि एक कार्बन जर असेल तर आपल्याला ट्रिपल बॉन्ड देतील का. ट्रिपल बॉन्ड देण्यासाठी किंवा डबल बॉन्ड देण्यासाठी मिनिमम कार्बन टर्म किती लागतात, 2 लागतात. त्यामुळे यांची व्हॅल्यू इथं कधीही 1 घ्यायची नाही अल्किन्समध्ये आणि अल्काइन्समध्ये. यांची व्हॅल्यू 2 पासून स्टार्ट करायची. ओके. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे द फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन इज, द फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन फॅमिली इज C2H2. नीटले शेड C2H2. जर आपण इथं यांची व्हॅल्यू 2 घेतली म्हणजे फर्स्ट मेंबर जर तुम्हाला काढायचं असेल तर यांची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यावं लागेल, 2. जर आता आपण इथं यांची व्हॅल्यू 2 घेतली तर कोणत्या फॉर्म्युला तयार होईल, C2H2 तयार होईल. यांची व्हॅल्यू 2 ठेवायचं, ह्या फॉर्म्युल्यामध्ये यांची व्हॅल्यू 2 ठेवा, काय फॉर्म्युला तयार होईल, C2H2 तयार होईल. द फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन इज C2H2. याचं आपल्याला नाव काय सांगता येईल, C2H2चं नाव काय सांगता येईल आपल्याला, इथाइन. C2H2 म्हणजेच काय, इथाइन. इथाइनचा फॉर्म्युला काय, C2H2 also known as acetylene. नीटले शेगडा. द फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन फॅमिली इज इथाइन. ETH का लिहिला आपण, कारण कार्बन टर्म किती 2 आहेत. 2 कार्बन टर्म असतील तर आपण वर्ड रूट काय लिहितो, इथ, आणि पुढे काय लावायचं आहे, YNE, कारण हा अल्काइन आहे. द फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन इज इथाइन C2H2 also known as acetylene. म्हणजे C2H2ला पॉप्युलरली काय म्हणतात, ॲसिटिलिन असं म्हणतात. समजले सर इथपर्यंत. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे न्यू पॉईंट आहे
स्ट्रक्चर ऑफ ॲसिटिलीन, स्ट्रक्चर ऑफ ॲसिटिलीन म्हणजेच CH2, स्ट्रक्चर ऑफ ॲसिटिलीन. ओके, ॲसिटिलीनचा फॉर्म्युला काय आहे, तर ॲसिटिलीनचा फॉर्म्युला आहे C2H2 म्हणजेच इथाइन. ओके, किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत, C. ओके, 2 कार्बन आपण काढले. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, कारण हा अल्काइन आहे. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ओके, C ट्रिपल बॉन्ड C. समजलं सर्वांना. ह्या कार्बन किती व्हॅलन्सी कंप्लीट केले, 3. याला अजून 1 कमी आहे, याला आपण 1H अटॅच करूया. याला पण किती कमी आहे, 1 कमी आहे, याला 1H आपण अटॅच करूया. अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲसिटिलीन, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इथाइन. ओके, आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, हा जो बॉन्ड अँगल आहे HCC, हा जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल किती आहे, 180 डिग्री. बॉन्ड अँगल किती आहे, 180 डिग्री. एकदम लिनियर मॉलिक्यूल आहे. म्हणजे हा जर तुम्ही बॉन्ड अँगल घेतला तर हा बॉन्ड अँगल किती येणार, 180 डिग्री. ओके, व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन एटम. ह्या कार्बन एटमचं हायब्रिडायझेशन काय सांगा. ह्या कार्बनचे किती सिग्मा बॉन्ड आहेत, नंबर ऑफ सिग्मा बॉन्डवरून आपण हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करतो. ओके, हा एक सिग्मा बॉन्ड आहे आणि इकडे ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्डमध्ये काय असतो, एक सिग्मा बॉन्ड असतो आणि 2 पाय बॉन्ड असतात. म्हणजे इथे एक सिग्मा बॉन्ड आहे, हा एक सिग्मा बॉन्ड आणि हा एक सिग्मा बॉन्ड. किती झाले सिग्मा बॉन्ड, 2 सिग्मा बॉन्ड असतील तर कार्बनचं हायब्रिडेशन काय तर sp हायब्रिडेशन. ह्या कार्बनचं हायब्रिडेशन काय असेल, सेम. हा एक सिग्मा बॉन्ड आणि इथे एक सिग्मा बॉन्ड, 2 सिग्मा बॉन्ड जर आले तर हायब्रिडेशन काय असतं sp. 3 सिग्मा बॉन्ड असतील तर sp2 आणि 4 सिग्मा बॉन्ड असतील तर sp3. हे आपण GOCमध्येच पाहिलं होतं, हाऊ टू कॅल्क्युलेट हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम. ओके, समजले सर्वांना. तर इथपर्यंत नोट करा. 1 मिनिट लक्ष इकडं. हायब्रिडायझेशन काय, sp हायब्रिडेशन. बॉन्ड अँगल किती आहे, 180 डिग्री. त्यामुळे याची जिओमेट्री जी आहे ती जिओमेट्री काय सांगा, दी जिओमेट्री ऑफ दिस मॉलिक्यूल इज लिनियर. हायब्रिडायझेशन जर समजा sp असेल आणि बॉन्ड अँगल जर 180 डिग्री असेल तर त्याची जिओमेट्री काय असते, लिनियर असते. ओके, नोट करा हे. एक रिव्हिजन म्हणून आपण हा क्वेश्चन पाहतोय. ॲक्च्युली अशा टाईपचे क्वेश्चन्स आपण GOC ह्या टॉपिकमध्ये घेतलेले आहेत. ओके, व्हॉट इज दी हायब्रिडायझेशन ऑफ ईच कार्बन इन दी फॉलोविंग कंपाऊंड्स. येथे आपल्याला 2 कंपाऊंड्स दिलेत आणि ह्या 2 कंपाऊंड्समधल्या प्रत्येक कार्बनचं काय काढायचं, आपल्याला हायब्रिडायझेशन काढायचं आहे. ओके, कार्बनचं हायब्रिडायझेशन कशावरून काढतात, नंबर ऑफ सिग्मा बॉन्डवरून. ओके, आणि नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड कसे कॅल्क्युलेट करायचे हे आपण GOCमध्ये डिस्कस केलेलं आहे. याच्यामध्ये आपण ॲन्सर लिहूया. ॲन्सर मला सांगा, ह्या कार्बनचं हायब्रिडेशन काय आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला काय काढता आलं पाहिजेत, ह्या कार्बनचे सिग्मा बॉन्ड काढता आला पाहिजे. किती सिग्मा बॉन्ड आहेत, ह्या कार्बनला हा H अटॅच आहे म्हणजे तो सिंगल बॉन्ड एक आहे आणि ह्या ट्रिपल बॉन्डमध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो. ओके, म्हणजे हा जो H अटॅच आहे तो H इकडं सिंगल बॉन्ड अटॅच आहे. सिंगल बॉन्ड नेहमी कसे असतात, सिग्मा बॉन्ड असतात. म्हणजे हायड्रोजनचा एक सिग्मा बॉन्ड आणि ह्या ट्रिपल बॉन्डमधला एक सिग्मा बॉन्ड. म्हणजे किती सिग्मा बॉन्ड झाले ह्या कार्बनचे, 2 सिग्मा बॉन्ड झाले. आणि 2 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडेशन काय ते सांगा, sp. ओके, याचं काय असेल, याचं सुद्धा sp हायब्रिडेशन असेल कारण याचे 2 सिग्मा बॉन्ड आहेत. दिस इज फर्स्ट सिग्मा बॉन्ड आणि ह्या ट्रिपल बॉन्डमधला एक सिग्मा बॉन्ड, असे टोटल 2. त्यानंतर याचे सांगा, हायड्रोजनचा एक सिग्मा बॉन्ड, एक हा 1 2 आणि डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा बॉन्ड एक पाय बॉन्ड असतो. म्हणजे ह्या कार्बन ॲटमचे 3 सिग्मा बॉन्ड झाले. 3 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन sp2. ओके, ह्या कार्बनचं सांगा, ह्या कार्बनचे पण 3 सिग्मा बॉन्ड आहेत म्हणजे हायब्रिडायझेशन sp2. ह्या कार्बन ॲटमचे सिग्मा बॉन्ड किती आहेत, हायड्रोजनचे 3 म्हणजे हायड्रोजन अटॅच आहेत ना याला सिंगल बॉन्डनं, म्हणजे ते 3 सिग्मा बॉन्ड आणि हा एक, टोटल किती झाले 4 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडेशन काय असतं, sp3. ओके, बी कंपाऊंड याचं सांगा काय असेल, याचं हायब्रिडेशन असेल sp2 कारण याचे 3 सिग्मा बॉन्ड आहेत. याचे सिग्मा बॉन्ड सांगा, इथे डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डमध्ये काय असतो, एक सिग्मा एक पाय बॉन्ड. म्हणजे इथे एक सिग्मा बॉन्ड आहे, इथे एक सिग्मा बॉन्ड आहे. 2 सिग्मा बॉन्ड झाले. 2 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडेशन काय असतं, sp हायब्रिडेशन. पुढे इथे सांगा, इथे एक सिग्मा बॉन्ड, हायड्रोजनचा एक आणि हा एक बॉन्ड म्हणजे टोटल 3 सिग्मा बॉन्ड sp2. इथे काय असेल सांगा, sp3 हायब्रिडेशन. समजलं सर्वांना, नोट करा. एक नोट आपण लिहितोय. नोटमध्ये आपण काय लिहितोय, बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड स्ट्रेंथ. बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजेच बॉन्ड एन्थॅल्पी. ओके, आपण अल्केन टॉपिक पाहिला होता.
अल्केन टॉपिकमध्ये कोणता बॉन्ड असतो? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आपण सेकंड अल्केन टॉपिक पाहिला. अल्किनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. आणि आत्ता आपण पाहतोय अल्काइन्स. अल्काइन्समध्ये कोणता बॉन्ड असतो? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. मग इथे सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे आणि ट्रिपल बॉन्ड आहे. यांची आपल्याला काय लिहायचे आहे? बॉन्ड लेंथ लिहायची आहे. तुम्ही जर पाहिलं कार्बन कार्बनमध्ये हा जो सिंगल बॉन्ड आहे, ह्या सिंगल बॉन्डची जी लेंथ आहे ती लेंथ किती आहे? 154 पिकोमीटर. किती आहे? 154 पिकोमीटर. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. ह्या डबल बॉन्डची जी लेंथ आहे ती लेंथ किती आहे? 134 पिकोमीटर. 134 पिकोमीटर आहे. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जो आहे त्याची जी लेंथ आहे ती किती आहे? 120 पिकोमीटर आहे. मग सांग लेंथ कोणाची जास्त आहे? तर लेंथ आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची. म्हणजे सिंगल बॉन्डची जी लेंथ आहे ती डबल बॉन्डपेक्षा जास्त आहे आणि डबल बॉन्डची लेंथ ही ट्रिपल बॉन्डपेक्षा जास्त आहे. म्हणजे ऑर्डर कोणती येणार सांगा? ही ऑर्डर येणार. समजलं सर्वांना? सिंगल बॉन्डची लेंथ जास्त असते 154 पिकोमीटर. आणि आपल्याला एक रिलेशन माहिती आहे. कोणतं रिलेशन? बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ किंवा बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड स्ट्रेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. ज्याची बॉन्ड लेंथ जास्त त्याची बॉन्ड स्ट्रेंथ कशी असणार सांगा? कमी असणार. ओके. मग आता मला सांग बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय? हा बॉन्ड ब्रेक करायला जी एनर्जी लागेल त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? बॉन्ड एन्थाल्पी म्हणतो. ओके. डबल बॉन्ड ब्रेक करायला जी एनर्जी लागेल त्या एनर्जीला आपण काय म्हणणार? बॉन्ड एन्थाल्पी म्हणणार. ट्रिपल बॉन्ड ब्रेक करायला जी एनर्जी लागेल त्या एनर्जीला आपण काय म्हणणार? बॉन्ड एन्थाल्पी म्हणणार. समजलं सर्वांना? बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. ज्याची बॉन्ड लेंथ जास्त त्याची बॉन्ड स्ट्रेंथ कमी. ज्याची बॉन्ड लेंथ कमी त्याची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त. बॉन्ड लेंथ कमी कोणाची आहे? तर ट्रिपल बॉन्डची बॉन्ड लेंथ सर्वात कमी आहे. याचा अर्थ त्याची जी बॉन्ड स्ट्रेंथ आहे ते जास्त असणार आहे. म्हणजे ऑर्डर कोणत्या असं सांगा? दिस इज ऑर्डर. ओके. दिस इज ऑर्डर. मग मला सांगा याच्यामधला कोणता बॉन्ड वीक आहे आणि कोणता बॉन्ड स्ट्रॉंग आहे? याला एनर्जी कशी लागेल सांगा? एनर्जी कशी लागेल? जास्त लागेल. एनर्जी जास्त लागेल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. ओके. कारण याची बॉन्ड एन्थाल्पी जास्त आहे. म्हणजे हा कसा झाला सांगा? स्ट्रॉंग बॉन्ड. दिस इज स्ट्रॉंग बॉन्ड. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा कसा आहे? स्ट्रॉंग बॉन्ड आहे. आणि जो सिंगल बॉन्ड असतो तो कसा असतो सांगा? वीक असतो. जेवढी लेंथ जास्त तेवढी बॉन्ड एन्थाल्पी कमी. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला एवढीच एक काठी दिलेली आहे आणि याच्यापेक्षा म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा समजा तुम्हाला ही एक काठी दिलेली आहे ब्रेक करण्यासाठी आणि याच्या टिबल तुम्हाला एक काठी दिलेली आहे. म्हणजे अशी एक लॉंग काठी दिलेली आहे. तर कोणती काठी इझिली ब्रेक होईल? जी लांब काठी आहे ती लांब काठी काय होईल? इझिली ब्रेक होईल कारण त्याची लेंथ जास्त आहे. जेवढा बॉन्ड शॉर्ट असेल तेवढी त्याला एनर्जी कशा लागेल? जास्त लागेल. याला सांगा एनर्जी कशा लागेल ब्रेक करण्यासाठी? जर तुम्हाला एवढी काठी दिली तर ही काठी तुम्हाला ब्रेक करण्यासाठी एनर्जी कसा लागेल? जास्त लागेल. इझिली ब्रेक होणार नाही. म्हणजे जेवढा बॉन्ड शॉर्ट असतो तेवढा तो स्ट्रॉंग असतो आणि जेवढी बॉन्ड लेंथ जास्त असते तेवढा तो बॉन्ड कसा असतो? वीक असतो. समजलं सर्वांना? नोट करा हे. न्यू पॉईंट आहे नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरमध्ये आपण दोन सिस्टीम पाहतोय. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. ओके. फर्स्ट आपण कॉमन नेम पाहूया. अल्काइनचं कॉमन नेम. याच्यामध्ये एक पॉईंट फक्त लक्षात ठेवायचा आहे. इन कॉमन सिस्टीम अल्काइन्स आर नेम ॲज डेरिव्हेटिव्ज ऑफ ॲसिटिलिन. जर आपल्याला अल्काइनचं कॉमन नेम लिहायचं असेल तर काय करायचं? ॲसिटिलिनचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करून त्याचं कॉमन नेम लिहायचं. ओके. ॲसिटिलिन. आता मला सांगा हे ॲसिटिलिन म्हणजे काय? तर C2H2 आणि C2H2 हेच आपण अजून असं लिहू शकतो CH ट्रिपल बॉन्ड CH, 2 कार्बन ॲटम आणि 2 हायड्रोजन C2H2 हेच आपण असं लिहू शकतो. अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिलिन. ओके. याचं जे कॉमन नेम आहे ते कॉमन नेम काय? ॲसिटिलिन. आता इथून पुढचे म्हणजे हा आपला फर्स्ट मेंबर आहे ना अल्काइनचा. द फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन फॅमिली इज ॲसिटिलिन, इथाइन. ओके. ॲसिटिलिन. समजलं सर्वांना? आता इथून पुढे जे पण आपल्याला अल्काइन्स पाहायला मिळतील ते अल्काइनचं कॉमन नेम कसं लिहायचं आहे? तर दुसरे जे अल्काइन्स आहेत ते अल्काइन्स आपल्याला काय करायचे आहेत? ह्या ॲसिटिलिनचे डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल
आता इथे पहा, आता नीट लक्षात काय सांगतो पहा मी, हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे आपला काय असेल ॲसिटिलीन. ओके, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे आपला ॲसिटिलीन. नीट लक्षात इकडं, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे ॲसिटिलीन. आता पहा ह्या कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला म्हणजे हे जे ट्रिपले बॉन्डेड कार्बनटम आहेत, नीट लक्षात इकडं, हे दोन कोणते आहेत, ट्रिपले बॉन्डेड कार्बनटम. ह्या ट्रिपले बॉन्डेड कार्बनटमला जो अल्काइल ग्रुप अटॅच त्या अल्काइल ग्रुपचं फर्स्ट नाव लिहायचं आणि त्यानंतर कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा, ॲसिटिलीन. ओके, आता पहा हा जो ट्रिपल बॉन्ड आहे, हा ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय आपला ॲसिटिलीन. ओके, हा ट्रिपल बॉन्ड म्हणजे ॲसिटिलीन. त्यानंतर ह्या ट्रिपले बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहे, CH3. CH3 म्हणजे कोणता ग्रुप अटॅच आहे, मिथाईल. ओके, CH3 म्हणजे मिथाईल. त्यामुळे याचं कॉमन नेम काय झालं, मिथाईल ॲसिटिलीन. समजलं सर्वांना. हा ट्रिपल बॉन्ड म्हणजे आपला ॲसिटिलीन आणि या ट्रिपले बॉन्डेड कार्बनटमला कोणता अल्काइल ग्रुप अटॅच आहे, मिथाईल. त्यामुळे याचं कॉमन नेम काय झालं, मिथाईल ॲसिटिलीन. फक्त ॲसिटिलीन डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचे आहेत. मला सांग, इथे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, तर हा पार्ट म्हणजे आपला कोणता आहे, ॲसिटिलीन पार्ट आहे. ओके, ॲसिटिलीन. आता ह्या ट्रिपले बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहेत, इकडे एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि इथे एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे हे दोन्ही अल्काइल ग्रुप कसे आहेत, सेमच आहेत. जर दोन्ही सेम असतील तर आपण काय लिहू शकतो इथं, डाय. CH3 म्हणजे काय सांगा, मिथाईल. म्हणजेच कॉमन नेम काय झालं सांगा, डाय मिथाईल ॲसिटिलीन. समजले सरांना. पहा हे 2 H काढलेत आणि त्या ठिकाणी 2 मिथाइल ग्रुप अटॅच केलेत. म्हणजे ओरिजिनली हा कोणता होता, ॲसिटिलीनच होता ना. पहा ॲसिटिलीन हे 2 H काढलेत, त्या ठिकाणी 2 मिथाइल ग्रुप अटॅच केलेत. म्हणजेच याचं कॉमन नेम काय झालं, डायमिथाइल ॲसिटिलीन. ओके, आता पहा 4 नंबर एक्झाम्पल लिहिता येईल का पहा तुम्हाला. हा जो ट्रिपल बॉन्ड पार्ट आहे आपला, हा जो पार्ट आहे तो पार्ट कोणता आपला, ॲसिटिलीन. दिस इज कॉल्ड ॲसिटिलीन. दिस इज कॉल्ड ॲसिटिलीन. आता पहा ह्या ट्रिपले बॉन्डेड कार्बनटमला हा एक ग्रुप अटॅच आहे. कोणता ग्रुप अटॅच आहे, हा CH3 CH2 म्हणजे इथाईल. त्यामुळे याचं कॉमन नेम काय झालं, इथाईल ॲसिटिलीन. समजले सर्वांना. पुढे हा ट्रिपल बॉन्ड म्हणजे आपला ॲसिटिलीन पार्ट. ओके, ॲसिटिलीन. दिस इज ॲसिटिलीन. पहा आता ह्या ट्रिपले बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहे, ह्या साईडला इथाइल ग्रुप अटॅच आहे आणि ह्या ट्रिपले बॉन्डेड कार्बनटमला इकडे मिथाइल ग्रुप अटॅच आहे. आता या 2 अल्काइल ग्रुपचे आपल्याला नावं लिहायचे आहेत. हा इथाइल आहे आणि हा मिथाइल आहे. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, इथाइल फर्स्ट येईल. त्यामुळे याचं कॉमन नेम काय झालं पहा, इथाइल. फर्स्ट इथाइल येणार, नंतर काय येणार, मिथाइल. इथाइल मिथाइल ॲसिटिलीन. समजलं सर्वांना. हा पार्ट म्हणजे आपला ॲसिटिलीन. CH3 CH2 म्हणजे इथाइल, CH3 म्हणजे मिथाइल, इथाइल मिथाइल ॲसिटिलीन. ईमध्ये आणि एममध्ये आपण कंपॅरिझन केली, एकदम इझी आहे. पहा 6 नंबरचं कॉमन नेम लिहिता येईल का. हा ट्रिपल बॉन्ड म्हणजे आपला कोणता पार्ट आहे, ॲसिटिलीन. ओके, ॲसिटिलीन. त्यानंतर पहा ह्या ट्रिपले बॉन्डेड कार्बनटमला काय काय अटॅच आहे, ह्या साईडला एक ग्रुप अटॅच आहे, इथाइल. आणि ह्या ट्रिपले बॉन्डेड कार्बनटमला ह्या साईडला सुद्धा इथाइलच ग्रुप अटॅच आहेत. म्हणजे दोन्ही ग्रुप कसे सांगा, सेमच आहेत. दोन्ही सेम असतील तर आपण काय लिहितो, डाय. त्यानंतर CH3 CH2चं नाव काय, इथाइल. ओके, डाय इथाइल ॲसिटिलीन हे जर याचं कॉमन नेम. एकदम इझी आहे पहा. ट्रिपल बॉन्ड म्हणजे आपला ॲसिटिलीन पार्ट आहे आणि राहिलेला जो अल्काइल ग्रुप आहे त्या अल्काइल ग्रुपचं फक्त आपल्याला नाव लिहायचं आहे, अल्काइनचं कॉमन नेम तयार होईल. समजलं सर्वांना. आणि हे सगळे अल्काइन आपल्याला कॉमन नेममध्ये काय करायचे आहेत, ह्या ॲसिटिलीनचे डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचे आहेत. पहा प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ॲसिटिलीन हा लास्टला वर्ड आलेला आहे. ओके, आणि त्याच्या आधी काय आलेत, अल्काइल ग्रुप आलेत. जर 2 अल्काइल ग्रुप सेम असतील तर डाय लिहायचं आणि जर समजा अल्काइल ग्रुप डिफरंट असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. एकदम इझी आहे, नोट करा. आहे पहा सेकंड आहे IUPAC नेम. IUPAC नेम ऑफ अल्काइन्स. एकदम इझी आहे पहा. हां ह्या एक्झाम्पलचा आपण IUPAC नेम लिहा. याच्यामध्ये फर्स्ट कार्बनटम किती आहेत, 2 कार्बनटम आहेत आणि 2 कार्बनटम जर असतील तर आपण वर्ड रूट काय लिहितो, इथ लिहितो आणि पुढे कोणतं प्रायमरी सफिक्स लावायचं आहे, YNE. ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण काय लिहितो, YNE. डबल बॉन्ड असेल तर ENE लिहितो आपण आणि सिंगल बॉन्ड असेल तर ANE. याच्यामध्ये कोणताही प्रिफिक्स अटॅच नव्हता. प्रिफिक्स अटॅच नसेल तर आपण सुरुवात कशाने करतो, डायरेक्ट वर्ड रूट. ओके, वर्ड रूट आणि वर्ड रूट नंतर नेहमी काय येतं, प्रायमरी सफिक्स ANE ENE YNE. CH ट्रिपल बॉन्ड CHचं IUPAC नेम काय झालं, इथाइन. समजलं सर्वांना. आता पहा हे एक्झाम्पल, याचा IUPAC नेम काय असेल, 1 2 3. 3 कार्बनटम आहेत आणि 3 कार्बनटम जर असतील तर आपण वर्ड रूट काय लिहितो, प्रोप लिहितो. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे त्यामुळे लास्ट काय लिहायचं, YNE. एकदम इझी आहे, प्रोपाइन. आता पहा थर्ड एक्झाम्पलमध्ये
चेनमध्ये किती कार्बन आहेत, तर चेनमध्ये आहेत 4 कार्बन. जर 4 कार्बन असतील, चेनमध्ये जर 4 कार्बन असतील किंवा 4पेक्षा जर जास्त कार्बन असतील तर नंबरिंग करायचं. ओके, अशा एनकडनं नंबरिंग करायचं की ज्या एनकडनं ह्या ट्रिपल बॉन्डला लोअर नंबर मिळाला पाहिजे. जर तुम्ही लेफ्ट टू राईट अशी नंबरिंग केली 1 2 3 तर 3rd नंबर मिळतो आहे लेफ्ट टू राईट. जर तुम्ही राईट टू लेफ्ट केली 1 2 3 4 तर ट्रिपल बॉन्डला 1 नंबर मिळतो आहे. म्हणजे ट्रिपल बॉन्डला लोअर नंबर कोणत्या एनकडनं मिळतो आहे, राईट टू लेफ्ट, आणि त्यामुळे राईट टू लेफ्ट ही नंबरिंग करेक्ट आहे. ओके, जसं आपण अल्किनचा IUPAC नेमलेलं आहे सेम त्या टाईप अल्काईनचं आहे, फक्त तिथे डबल बॉन्ड होता आणि इथे ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, एवढंच फक्त डिफरन्स आहे. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. टोटल कार्बन किती झाले 4 असतील तर आपण वर्ड रूट काय लिहितो, ब्यूट. पुढे आपण काय लिहितो, ट्रिपल बॉन्ड आहे त्यामुळे वायने. आता इथे काय लिहायचा, ट्रिपल बॉन्डची पोझिशन लिहायची. वायने लिहिण्यापूर्वी ट्रिपल बॉन्डची पोझिशन सांग. ट्रिपल बॉन्डची पोझिशन काय येईल, 1 येईल का 2 येईल, तर 1 आणि 2 मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, लोअर नंबरने मिळायचा 1. इथं डॅश डॅश ब्यूट 1 वायनी. ओके, हे झालं याचं IUPAC नेम. याचं काय असेल सांगा, आपण कोणत्याही एनकडनं नंबरिंग करू शकतो आहे. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4. ओके, 4 कार्बन आहेत त्यामुळे काय लिहिणार, ब्यूट. पुढे काय लिहायचं, वायने. सांग ट्रिपल बॉन्डची पोझिशन कोणती येणार, 2 येणार इथे, ब्यूट 2 वायने. समजलं. पुढे 5 नंबर पहा. आता याच्यामध्ये तुम्हाला कार्बनची चेन सिलेक्ट करावं लागेल. कोणती कार्बनची चेन सिलेक्ट करणार, लॉंगेस्ट कार्बन चेन प्लस ट्रिपल बॉन्ड. ओके, अशी कार्बनची चेन सिलेक्ट करायची की ज्याच्यामध्ये जास्त कार्बन असतील आणि प्लस आपला ट्रिपल बॉन्ड पण असेल. ओके, आपल्याला ही चेन नाही सिलेक्ट करून चालणार कारण याच्यामध्ये 3च कार्बन आहेत आणि ट्रिपल बॉन्ड पण येत नाही आहे. मग एकतर आपल्याला ही चेन सिलेक्ट करावं लागेल किंवा मग एकतर ही चेन सिलेक्ट करावं लागेल. समजलं सरांना. फॉर एक्झाम्पल आपण ही चेन सिलेक्ट करूया तर ह्या चेनला काय करायचं, नंबरिंग करायचं. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. ओके, इथे मात्र आता प्रिफिक्स वाटायचे. कोणत्या कार्बनला, हा CH3 राहिलेला काय आपला प्रिफिक्स आहे. ही आपली मेन चेन आहे. मेन चेन व्यतिरिक्त जे पण ग्रुप राहतात, जे पण सबस्टंट राहतात ते काय असतात, प्रिफिक्स असतात. पहा इथे 3rd कार्बनला प्रिफिक्स आहे त्यामुळे आपण इथं फर्स्ट काय लिहितोय 3. कोणता प्रिफिक्स वाटायचा आहे, CH3. CH3चं नाव काय, मिथाईल, त्यामुळे आपण इथे काय लिहिलं 3 मिथाईल. समजलं ना सर्वांना. पुढे टोटल कार्बन किती आहेत मेन चेनमध्ये 4 त्यामुळे काय लिहिणार, ब्यूट. ओके, पुढे काय लिहायचा, वायने. वायने लिहिण्यापूर्वी ट्रिपल बॉन्डची पोझिशन 1, इथे येणार डॅश 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 3 मिथाईल ब्यूट 1 वायने. हे झालं याचं IUPAC नेम. हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिला आहे. नंबरिंग करा. ही तुमची असेल मेन चेन. ओके, नंबरिंग कोणत्या एनकडनं करायचं आहे, ज्या एनकडनं ट्रिपल बॉन्डला लोअर नंबर मिळेल. पहा 1 2 3 4, 4ला ट्रिपल बॉन्ड, 1 2 3, 3ला ट्रिपल बॉन्ड, म्हणजे ह्या एनकडनं नंबरिंग करेक्ट आहे आपली. 1 2 3 4 5 6 अँड 7. ओके, आता इथे 2 ठिकाणी प्रिफिक्स आहेत. एक आहे 2ला आणि एक आहे 6ला. 6ला कोणता आहे, मिथाईल ग्रुप आहे. टर्मिनल म्हणजे CH3 ग्रुप असतो. 6ला मिथाईल आहे आणि 2ला ब्रोमो. दोन्ही डिफरंट आहेत, एक ब्रोमो एक मिथाईल. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, जर 2 डिफरंट सबस्टंट असतील तर आपण काय करतो, अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करतो. ब्रोमो फर्स्ट येईल आणि मिथाईल नंतर येईल. ब्रोमो कुठे अटॅच आहे, सेकंडला अटॅच आहे त्यामुळे काय सांगा, टो ब्रोमो. समजलं सरांना, टो ब्रोमो. नंतर काय येणार 6ला मिथाईल, 6 मिथाईल. ओके, इथे B आणि M मध्ये आपण कम्पॅरिझन केले. ओके, B फर्स्ट येतो ना, 2 ब्रोमो 6 मिथाईल. पुढे काय येणार, टोटल कार्बन मेन चेन 7 त्यामुळे काय येणार, वर्ड रूट हेप्ट येणार. पुढे काय येणार, वायने. वायने लिहिण्यापूर्वी ट्रिपल बॉन्डची पोझिशन काय सांगा, 3 डॅश 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 डॅश. समजलं सरांना. हे झालं याचा IUPAC नेम, 2 ब्रोमो 6 मिथाईल हेप्ट 3 वायने. पुढे हे सांगा. नंबरिंग तुम्ही कोणत्या एनकडनं करणार, 1 2 3 4, 1 2 3 4 5. म्हणजे तुम्हाला ह्या एनकडनं नंबरिंग करावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, हे 9 कार्बन. 2ला एक आहे आणि 6ला एक आहे. 2ला कोणता आहे, CH2 CH3. CH2 CH3 म्हणजे इथाईल ग्रुप अटॅच आहे आणि 6ला मिथाईल आहे. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, इथाईल फर्स्ट येईल त्यामुळे याचं नाव फर्स्ट लिहायचं 2 इथाईल. ओके, 2 इथाईल. त्यानंतर काय येणार
6ला काय अटॅच आहे मिथाईल आहे 6 मिथाईल पुढे काय येणार टोटल कार्बन 9 आहे त्यामुळे वर्ड रूट काय येणार नोन त्यानंतर काय येणार वायनी आणि लास्ट काय सॉरी वायनी येणार लास्टला वायनी लिहिण्यापूर्वी ट्रिपल बॉन्डची पोझिशन कोणती येणार 4 इथं डॅश 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 2 इथाईल 6 मिथाईल नोन 4 वायनी समजलं सर्वांना नोट करा हे हां नेक्स्ट एक्झाम्पल्स याच्यामध्ये 1 नंबर एक्झाम्पल आहे हां ह्या एक्झाम्पलचा IUPAC नेम काय आता नीट लक्षात याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे सांगा C2H5 जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये असं C2H5 लिहिलेलं दिसेल तर काय करायचं हे C2H5 आहे तसं कधीच ठेवायचं नाही याचं काय करायचं सिम्पल फॉर्म लिहायचा कसं लिहिणं सिम्पल फॉर्म CH2 म्हणजे C2H5 हे आपण अजून कसं लिहू शकतो CH2CH3 असं लिहू शकतो ना हा पण आपण C2H5 करूया CH2CH3 आता काय करायचं चेन सिलेक्ट करा कोणती चेन होईल सांगा ही चेन होईल का ही चेन होणार नाही 1 2 3 4 5 6 कार्बनची चेन आहे 1 2 3 4 5 6 7 8 कार्बनची चेन झाली आता ही चेन आपली होईल ओके ही लॉंगेस्ट चेन होईल आणि ह्या चेनमध्ये काय येतोय कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पण येतोय नंबरिंग तुम्ही कोणत्या एंडकडनं करणार सांगा दोन्ही एंडकडून आपण करू शकतोय 1 2 3 4 4ला ट्रिपल बॉन्ड 1 2 3 4 4ला ट्रिपल बॉन्ड जर ट्रिपल बॉन्ड दोन्ही एंडकडून जर सेम पोझिशन असेल तर काय करायचं मग ह्या अल्काइल ग्रुपचा विचार करायचा आता नीट लक्षात ही आपली चेन झाली आता ह्या चेनला जर तुम्ही नंबरिंग केलं कोणत्याही एंडकडनं तर ट्रिपल बॉन्ड काय होतोय सेम पोझिशन येतोय त्यानंतर काय करायचं मग हे जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत हे जे सबस्टंट अटॅच आहेत ज्या एंडकडनं सबस्टंटला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करायचे फॉर एक्झाम्पल 1 2 3 तर थर्डला हा सबस्टंट आहे 1 2 3 परत थर्डला हा सबस्टंट आहे म्हणजे दोन्ही एंडकडून ट्रिपल बॉन्ड पण आणि सबस्टंट पण सेम पोझिशन आहे अशा वेळेस मग आपण नंबरिंग कोणत्याही एंडकडनं करू शकतो ओके आता जर समजा इथे सबस्टंट नसता नीट लक्षात काय सांगतो मी इथे जर सबस्टिट्यूट नसता तर तुम्ही नंबरिंग कुठून कोणत्या एंडकडनं केले सांगा ट्रिपल बॉन्ड तर दोन्ही एंडकडनं सेम पोझिशन येतोय मग काय करायचं ह्या अल्काइल ग्रुपचा विचार करायचा ह्या सबस्टंटचा विचार करायचा ज्या एंडकडनं सबस्टंट जवळ येईल ज्या एंडकडनं सबस्टंटला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करेक्ट असेल ओके 1 2 3 थर्डला सबस्टंट आहे 1 2 3 4 5 6ला सबस्टंट आहे आणि जर तुम्ही ह्या एंडकडनं नंबरिंग केली तर तुमचा IUPAC नेम चुकणार आहे तुमची नंबरिंग ह्या डायरेक्शनमध्ये करेक्ट आहे समजलं सर्वांना कधी जर ट्रिपल बॉन्ड दोन्ही एंडकडून सेम पोझिशन असेल तर अल्काइल ग्रुपचा विचार करायचा आणि अल्काइल ग्रुप पण जर समजा सेम पोझिशन असतील तर मात्र तुम्ही कोणत्याही एंडकडनं नंबरिंग करू शकता आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण कोणत्याही एंडकडनं नंबरिंग करू शकतो फॉर एक्झाम्पल आपण ह्या एंडकडनं नंबरिंग करूया 1 2 3 4 5 6 7 8 ओके तर 2 कार्बन सबस्टंट आहेत एक आहे थर्डला CH3 आणि दुसरा आहे 6ला पण CH3 दोन्ही सबस्टंट कशात सांगा सेमच आहेत मग IUPAC नेम करणार थर्डला कोणता आहे सांगा CH3 तो आपण इथं नंबर लिहा 3 दुसरा कोणता आहे CH3चा आहे तो कुठं आहे 6ला दोन्ही कशात सेम त्यामुळे काय लिहिणार डाय CH3 म्हणजे मिथाईल ओके पुढे करणार सांगा वर्ड रूट ऑक्ट येणार पुढे करणार YNA आणि YNA लिहिण्यापूर्वी काय करायचं ट्रिपल बॉन्डची पोझिशन 4 इथे कॉमा येईल इथे डॅश 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 3 6 डायमिथाईल ऑक्ट 4 YNA समजलं 9मध्ये काय आहे तर 9मध्ये 2 ट्रिपल बॉन्ड आहेत 2 ट्रिपल बॉन्ड असतील तर काय करायचं जसं आपण 2 डबल बॉन्ड असतील तर IUPAC नेम लिहिले सेम त्या टाईप 2 ट्रिपल बॉन्ड असतील तर सेम रूल्स तेच आहेत नंबरिंग करा ज्या एंडकडनं ट्रिपल बॉन्डला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करायची दोन्ही एंडकडून ट्रिपल बॉन्ड सेम पोझिशन आहे तुम्ही कोणत्या एंडकडनं नंबरिंग करू शकताय फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 टोटल किती कार्बन आहेत 5 त्यामुळे वर्ड रूट करणार पेंट आणि 2 ट्रिपल बॉन्ड असतील किंवा 2पेक्षा जास्त ट्रिपल बॉन्ड असेल तर पुढे स्मॉल ए लावायचं जसं आपण अल्किनमध्ये पण केलं होतं जर 2 डबल बॉन्ड असतील किंवा 2पेक्षा जर जास्त डबल बॉन्ड असतील तर आपण एक्स्ट्रा काय लावतो ए पुढे लावतो ओके स्मॉल ए पेंटा याची पोझिशन कोणती आहे ह्या ट्रिपल बॉन्डची पोझिशन कोणती आहे 1
ह्या ट्रिपल बॉन्डची पोझिशन काय आहे 4. टोटल किती ट्रिपल बॉन्ड आहेत 2, त्यामुळे डाय आणि लास्ट काय लिहायचं वायनी. इथे येणार डॅश कॉमा डॅश पेंटा 1,4 डाय वायनी. समजलं. पुढे 10 नंबर. आता 10 नंबरमध्ये काय पहा एक डबल बॉन्ड आहे आणि एक ट्रिपल बॉन्ड आहे. काय करणार मग पहा ज्या एंडकडनं अनसॅच्युरेशन जवळ त्या एंडकडनं नंबरिंग करायची. काय सांगितलं मी ज्या एंडकडनं अनसॅच्युरेशन जवळ असेल अनसॅच्युरेशन याचा अर्थ डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. ज्या एंडकडनं अनसॅच्युरेशनला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करायची. बघूया आपण जर तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग केली 1लाच अनसॅच्युरेशन आहे. जर तुम्ही ह्या एंडकडनं नंबरिंग केली 1लाच अनसॅच्युरेशन आहे. आता दोन्ही एंडकडून अनसॅच्युरेशन सेम पोझिशन आहे पण अनसॅच्युरेशन पहा कोणतं आहे हे डबल बॉन्ड आहे आणि हे ट्रिपल बॉन्ड आहे. कोणत्या बॉन्डची प्रायोरिटी फर्स्ट येते सांगा. झाले आपल्याला डबल बॉन्डची प्रायोरिटी ही ट्रिपल बॉन्डपेक्षा जास्त आहे. पहा दोन्ही एंडकडून ह्या एंडकडनं डबल बॉन्ड फर्स्टला आहे आणि ह्या एंडकडून ट्रिपल बॉन्ड फर्स्टला आहे. दोन्ही एंडकडून डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड सेम पोझिशनला असेल तर फर्स्ट प्रेफरन्स हा कशाला द्यायचा आहे डबल बॉन्डला द्यायचा. ओके. मग ज्या एंडकडनं डबल बॉन्डला लोअर नंबर मिळेल ती नंबरिंग तुमची करेक्ट आहे. 1 2 3 4 5. समजलं सर्वांना. आता पहा IUPAC नेम काय येणार टोटल कार्बन किती आहेत तर टोटल कार्बन आहेत 5 त्यामुळे वर्ड रूट करणार पेंट. आता नाव लिहिताना मात्र डबल बॉन्डचंच फर्स्ट लिहितं. समजलं. हां डबल बॉन्ड असेल तर आपण काय लिहितो ENE लिहितो. हां डबल बॉन्डची पोझिशन काय 1 पेंट 1 ENE. समजलं ना सर्वांना. पुढे आता लिहायचं आपल्याला ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड लिहिताना काय करायचं पहा ट्रिपल बॉन्ड लिहिताना आपण काय करतो YNE लिहितो. रूल्स आठवतात का आपल्याला. पहा ईच्या पुढे काय आले वाय आले. ह्या ईच्या पुढे जर वाय आलं तर हे ई आपण काय करतो रिमूव्ह करतो ना. हे ई आपल्याला काय करायचं रिमूव्ह करायचं. ह्या ईच्या पुढे जर AEIOU आणि वाय आलं तर आपण एंडिंगचं ई काय करतो आपण रिमूव्ह करतो. हे जे एंडिंगला ई येतं ना ते एंडिंगचं ई आपण काय करतो रिमूव्ह करतो. कधी जर ईच्या पुढे AEIOUY आला असेल तर. ओके. हे सगळे काय आहेत वोवेल्स आहेत. आपण केमिस्ट्रीमध्ये एक एक्स्ट्रा लक्षात ठेवतो कोणतं वाय. आता इथं काय आलं होतं ENE आलं होतं ना. ह्या ईच्या पुढे काय आलं वाय आलं त्यामुळे आपण हे ई काय केलं रिमूव्ह केलं. वायने पूर्वी काय करायचं ट्रिपल बॉन्डची पोझिशन. ट्रिपल बॉन्डची पोझिशन कोणती 4. इथे काय येणार डॅश डॅश. हे झालं याचा IUPAC नेम पेंट 1 EN4 वायने. समजलं. पुढे पहा 11 नंबर एक्झाम्पल. याच्यामध्ये पण एक डबल बॉन्ड आहे एक ट्रिपल बॉन्ड आहे. काय करायचं नंबरिंग करायची. कोणत्या एंडकडनं ज्या एंडकडनं अनसॅच्युरेशनला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करायची. हां जर समजा तुम्ही ह्या एंडकडनं नंबरिंग केली 1 2 2ला अनसॅच्युरेशन आहे आणि ह्या एंडकडनं नंबरिंग केली तर 1लाच अनसॅच्युरेशन आहे त्यामुळे ह्या एंडकडनं नंबरिंग करायची 1 2 3 4 5. ओके. जर डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड जर दोन्ही एंडकडून सेम पोझिशन असेल तरच अशा वेळेस डबल बॉन्डला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचं. अदरवाईज ज्या एंडकडनं अनसॅच्युरेशन जवळ त्या एंडकडनं नंबरिंग करायचे. हां याचा IUPAC नेम काय येणार टोटल कार्बन किती आहेत 5 त्यामुळे काय येणार पेंट. ओके. डबल बॉन्ड लिहिताना मात्र डबल बॉन्डच फर्स्ट लिहायचं आहे. पुढे काय येणार सांगा ENE. ENEची पोझिशन काय येणार 3 आणि 4मध्ये डबल बॉन्ड आहे त्यामुळे 3 येणार पेंट 3 ENE. हे ई काय होणार रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी काय येणार YNE पूर्वी ट्रिपल बॉन्डची पोझिशन 1 इथं डॅश डॅश पेंट 3 EN1 YNE. समजलं सरांना. नोट करा हे. हां याच्यावरती आपण एक क्वेश्चन पाहूया. हां क्वेश्चन काय आहे राईट दी स्ट्रक्चर्स ऑफ फॉलोविंग कंपाऊंड्स. तर आपल्याला हे कंपाऊंड दिलेत हे IUPAC नेम दिलेत आणि याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे स्ट्रक्चर्स काढायचे आहेत. याच्यामध्ये मी फर्स्ट आणि सेकंड तुम्हाला सॉल्व करून देतो आहे. तुम्ही थर्ड फोर्थ आणि फिफ्थ हे तुम्हाला होमवर्कसाठी. ओके. याच्यामध्ये आपण फर्स्ट ॲन्सर लिहूया. याच्यामध्ये फर्स्ट कोणता आहे 2,6 डायमिथाईल. फर्स्ट कोणता आहे 2,6 डायमिथाईल हेप्ट 3 YNE. तर याच्यामध्ये काय करायचं फर्स्ट वर्ड रूट बघायचा कोणता आहे तो वर्ड रूट कोणता आहे हेप्ट. हेप्ट म्हणजे किती कार्बन बसतात 7 कार्बन. 7 कार्बन 1 2 3 4 5 6 अँड 7. 7 कार्बन आहेत. त्यानंतर काय 3 YNE. 3 YNE याचा अर्थ काय थर्ड कार्बन नंतर कोणता बॉन्ड आहे ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजे YNE म्हणजे काय ट्रिपल बॉन्ड आणि ह्या ट्रिपल बॉन्डची पोझिशन कोणती आहे थर्ड आहे म्हणजे थर्ड नंतर ट्रिपल बॉन्ड द्यायचा आहे 1 2 3.
थर्ड नंतर ट्रिपल बॉन्ड. ओके, थर्ड नंतर ट्रिपल बॉन्ड. एखादा स्टुडंट काय करेल 1 2 3 इथं ट्रिपल बॉन्ड देईल, नो प्रॉब्लेम. जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर काढता ना तेव्हा तुम्ही नंबरिंग तुमच्या मर्जीनुसार तुम्ही करू शकता. ओके, मग सांगा इथे काय देणार. इथे ट्रिपल बॉन्ड दिला तर तुम्हाला इथे काय द्यावं लागणार, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ओके, इथे सिंगल बॉन्ड असणार, सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड. ओके, पुढे पुढे काय म्हणलं आहे, डायमिथाइल. डायमिथाइल याचा अर्थ 2 मिथाइल आणि ते 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. कोणकोणत्या कार्बन टेमला, एक आहे सेकंड आणि एक आहे 6 कार्बन टेमला. सेकंड कोणता आहे 1 2. तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग केले ना, आता मी ह्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग केले त्यामुळे माझा हा सेकंड असणार आहे. त्यामुळे मी सेकंडला एक मिथाइल ग्रुप अटॅच करणार आणि 6 नंबरला एक मिथाइल ग्रुप अटॅच करणार. 1 2 3 4 5 अँड 6. त्यानंतर काय करायचं, आपण हे स्टार्टिंगला जे 7 कार्बन टेम काढले होते त्यांच्या फॅलन्सी कंप्लीट करायच्या. ओके, याला किती कमी सांगा, फर्स्ट कार्बन टेमला 3, याला किती कमी 1, याची कंप्लीट आहे, याची कंप्लीट आहे, याला 2 कमी आहे, याला 1 कमी आहे, याला 3 कमी आहेत. ओके, हे झालं स्ट्रक्चर कंप्लीट 2,6 डायमिथाइल हेप3 वायनीचं. ओके, त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे पहा, सेकंड कोणतं आहे, पेंटा 1,3 डाय वायनी. पेंट कोणता वर्ड रूट आला आहे, पेंट. 1 2 3 4 5. ओके, पुढे काय म्हणले, डाय वायनी याचा अर्थ 2 ट्रिपल बॉन्ड. 2 ट्रिपल बॉन्ड आणि ते 2 ट्रिपल बॉन्डची पोझिशन कोणकोणते, एकाचे आहे फर्स्ट आणि एकाचे आहे थर्ड. म्हणजे मी काय करतो 1 नंतर एक ट्रिपल बॉन्ड देतो आणि दुसरा ट्रिपल बॉन्ड कुठे देतो मी, थर्ड कार्बन टेम नंतर 1 2 3. समजलं सर्वांना. मग सांग इथे काय देणार तुम्ही, इथे द्यायचा सिंगल बॉन्ड. ओके, इथे येणार सिंगल बॉन्ड, इथे सुद्धा येणार सिंगल बॉन्ड. सांग याला किती कमी आहेत, याची फॅलन्सी 3 कंप्लीट आहे म्हणजे 1 कमी आहे, 1 याच्या अटॅच केला, याची कंप्लीट आहे, हे 3 आणि 1 4, याची पण कंप्लीट आहे, हे 1 आणि हे 3 4, याची पण कंप्लीट आहे, याची इनकम्प्लीट आहे. समजलं. तर हे झालं स्ट्रक्चर पेंटा 1,3 डाय वायनी. समजलं सर्वांना. तर राहिलेले जे 3 आहेत हे 3 तुम्हाला होमवर्कसाठी नोट करा. अल्काइन्समध्ये आज आपण कोणकोणते पॉईंट पाहिले. फर्स्ट आपण पाहिलं इंट्रोडक्शन आणि सेकंड आपण पाहिलं नॉमिनक्लेचर. नॉमिनक्लेचरमध्ये आपण 2 सिस्टम पाहिलेत. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे, याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.